अजित पवार महायुतीमध्ये असूनही वेगळेच राहतील असं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे। तर एका महिन्यात 2 तलवारी राहू शकत नाहीत, त्यांनी 3 टाकलेल्या आहेत। भाजप आधी 10 जागा लढवत नव्हती आणि आता 160 जागा लढतात। बोट धरून भाजप वर आली आणि आता बाकीचे खाली गेले। बच्चू कडू यांची भाजपवर ही टीका। उमेदवारांची पहिली यादी गटस्थापनेच्या मुहूर्तावर जाहीर होईल असं सांगितलं जातं। अजित पवार गटाला 60 जागा, शिंदे गटाला 80 जागा आणि भारतीय जनता पार्टी 160 ते 65 जागांवरती लढण्याची शक्यता आहे। हे स्पष्ट आहे का धीरे धीरे करून आजूबाजूचे संपून टाकले आणि 160 जागेवर आता भाजपानं जे 10 जागा लढत नव्हती महाराष्ट्रात, त्यात 160 जागेवर दावा करतोय। तर निश्चितच ह्याचाही मला वाटतं जनतेमध्ये मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होईल का ज्यांचे बोट धरून भाजपा महाराष्ट्रात आली ती आता खालच्या पायरीवर गेली आणि भाजप वरच्या पायरीवर आहे, म्हणजे सिंहासनाजवळ आहे। अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील असं तुम्ही भाकीत केलेलं आहे, का वाटतं तुम्हाला असं? आणि ते जर बाहेर पडले तर तुमचं काही त्यांना आमंत्रण असणार आहे का? नाही, तरची गोष्ट करत नाही, पण असं एक सूत्र आहे आणि मला असं वाटतं का भविष्यवाणी 100% कधी कधी खरे ठरत नाही, पण तिथे राहून ते अलगच राहणार अशी एक व्यवस्था राहील।